जय हरिबंधू भगिनींनो, मी संचित तुळशीराम पवार आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र मध्ये हार्दिक स्वागत करीत आहे. बंधू भगिनींनो, आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हणतात. तर या गुरुपौर्णिमेनिमित्त मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे गुरुपौर्णिमेची कथा. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेला खूप महत्त्व आहे. गुरु हा भारतीय संस्कृतीमध्ये देवतुल्य मानला जातो. श्लोकामध्ये आपल्याला माहित आहे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. या श्लोकाप्रमाणे गुरुला देवांच्या स्थानाबरोबर स्थान दिलेलं आहे. तर या आता येणाऱ्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण गुरुपौर्णिमेची ही कथा ऐकावी. गुरुपौर्णिमा व्रत कथा. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला उपवास करण्याचे विशेष महत्त्व असून हे व्रत कथेशिवाय पूर्ण होत नाही असे म्हटले जाते. जे व्रत करतात त्यांनी या दिवशी कथा जरूर वाचावी आणि ऐकावी. असे म्हटले जाते की महर्षी वेदव्यासांनी लहानपणीच आपल्या आई वडिलांकडून परमेश्वराचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु आई सत्यवती यांनी वेदव्यासांची इच्छा धुडकावून लावली. तेव्हा वेदव्यास हट्ट करू लागले आणि त्यांच्या हट्टीपणावर आईने त्यांना जंगलात जाण्याची आज्ञा दिली. घरची आठवण आली की परत या असेही सांगितले. यानंतर वेदव्यास तपश्चर्येसाठी वनात गेले आणि वनात गेल्यावर त्यांनी कठोर तपश्चर्या केली. या तपश्चर्येमुळे वेदव्यासांना संस्कृत भाषेवर प्रभुत्व प्राप्त झाले. त्यानंतर त्यांनी 4 वेदांचा विस्तार केला. 18 महापुराणांसह महाभारत, ब्रह्मसूत्र रचले. महर्षी वेदव्यास यांना 4ही वेदांचे ज्ञान होते. त्यामुळेच या दिवशी गुरुची पूजा करण्याची परंपरा शतकानुशतके सुरू आहे. त्यामुळे आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हणतात. माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी 75 88 57 90 20 या व्हॉट्सअप क्रमांकावर जय हरी असा मेसेज पाठवा. ऑनलाईन कुंडली मार्गदर्शनासाठी, वधूवर गुण मिळण्यासाठी, वैवाहिक स्थिती जाणून घेण्यासाठी, नोकरी, व्यवसाय, शिक्षण मार्गदर्शनासाठी संपर्क करा. मोबाईल क्रमांक 75 88 57 90 20. संचित तुळशीराम पवार, ज्योतिष भास्कर, वास्तु प्रवीण, श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र, श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र, पहूर कसबे, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव.